जय शिवराय मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक अतिशय महत्वाची अशी योजना। याच योजनेच्या हप्त्याच्या संदर्भातील काही महत्वाचे असे अपडेट, या योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील माहिती, याचबरोबर सर्वच योजनांचा लाभ बंद होणाऱ्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील काही महत्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पीएम किसानच्या धर्तीवरती राबवली जाणारी ही योजना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसानचा हप्ता वितरित करण्यात आला आणि याच्या पाठोपाठ आता नमो शेतकरीचा हप्ता देखील वितरित केला जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या। या अनुषंगाने आपण पाहिलं होतं की डिसेंबर महिन्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून पीएम किसानच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांची या नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी चाचपणी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली होती। कारण आपण जर पाहिलं तर पीएम किसान योजनेचा गेला हप्ता हा 90,42,241 शेतकऱ्यांना आला होता। म्हणजे साधारणपणे 2,26,000पेक्षा जास्त लाभार्थी या शेवटच्या पीएम किसानच्या हप्त्यापासून वंचित राहिलेले होते। या पार्श्वभूमीवरती आरएफटी साइन करत असताना, या लाभार्थ्यांची यादी बनवत असताना याच्यामध्ये बरेच सारे लाभार्थी असे दिसून आलेले आहेत की ज्या लाभार्थ्यांचे आधार सीडिंग झालेले नाहीत, याचबरोबर या लाभार्थ्यांचे अद्याप देखील फार्मर आयडी जनरेट झालेले नाहीत, असे लाभार्थी आता या योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहिले होते। आणि यास्तव राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून आधार सीडिंग न झालेल्या शेतकऱ्यांची, फार्मर आयडी न बनलेल्या शेतकऱ्यांची एक यादी प्रसिद्ध करून या शेतकऱ्यांना येणाऱ्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून 10 जानेवारी 2026 पर्यंत आपला आधार सीडिंग करण्यासाठी, फार्मर आयडी जनरेट करण्यासाठी सुचवण्यात आलेलं आहे। जे शेतकरी या कालावधीमध्ये आपलं आधार सीडिंग करणार नाही किंवा जे शेतकरी फार्मर आयडी जनरेट करणार नाही, अशा शेतकऱ्यांना हा येणारा हप्ता मिळणार नाही। मग आता हप्ता मिळणार तरी कधी? मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या होत्या। याचा निधी वितरणाच्या प्रक्रिया वित्त विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहेत। ज्या ज्या आवश्यक बाबी त्याच्यासाठी निधी 100% प्रमाणामध्ये वितरण करावा अशा प्रकारे सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती आता कृषी विभागाच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेला निधी सुद्धा लवकरात लवकर उपलब्ध करून दिला जाईल आणि येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकापूर्वीच या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण केलं जाईल। वित्त विभागाच्या माध्यमातून निधीची उपलब्धता केल्यानंतर नमो शेतकरीचा येणारा 8वा हप्ता वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जीआर निर्गमित करून साधारणपणे 1780 ते 1800 कोटी रुपयाच्या निधी वितरणाचा एक जीआर निर्गमित केला जाईल। आणि हा जीआर आल्यानंतर राज्य सरकारकडून तारीख निश्चित करून या योजनेच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे, जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पूर्वीच होऊ शकतं। आता कधीही राज्यामध्ये या निवडणुकांची आचारसंहिता लागू शकते आणि आचारसंहिता लागण्यापूर्वीच या योजनेच्या हप्त्यासाठी आवश्यक असलेला निधी हा राज्य सरकारकडून वितरित केला जाऊ शकतो। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर एक बाब समोर आलेली आहे, ती म्हणजे फार्मर आयडी नसणं। मित्रांनो, राज्यामध्ये पीएम किसानच्या हप्त्यापासून वंचित राहणारे शेतकरी हे फार्मर आयडी नसल्यामुळे देखील वंचित राहत आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर फार्मर आयडी जर नसेल तर येणाऱ्या काळामध्ये पीक विम्याचा आपण पाहिलेले खरीप 2025 पासून पीक विमा हा फक्त फार्मर आयडीच्या आधारेच काढण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे पीक विमा, अतिवृष्टीची नुकसान भरपाई ही सुद्धा फक्त आणि फक्त फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांनाच दिली जाणार आहे। याचबरोबर आपण जर पाहिलं तर पीक कर्जांचं वितरण, याचबरोबर शेतकऱ्यांना दिली जाणारी कर्जमाफी, या सर्व बाबींमध्ये फार्मर आयडी हा अतिशय महत्वाचा असणार आहे। पीएम किसानच्या हप्त्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे। येणारा हप्ता हा फक्त पीएम किसानच्या लाभार्थ्यांना फार्मर आयडीच्या आधारेच दिला जाणार आहे। नमो शेतकरीचा हप्ता देखील फार्मर आयडीच्या आधारेच दिला जाणार आहे। महाडीबीटीच्या योजनांमध्ये आता नवीन अर्ज करत असताना फार्मर आयडी हा कंपल्सरी करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे आता सर्वच योजनांच्या लाभांसाठी फार्मर आयडी हा बंधनकारक आहे। आणि नमो शेतकरीच्या हप्त्याचं वितरण करत असताना समोर आलेली बाब म्हणजे लाखो शेतकऱ्यांचे फार्मर आयडी जनरेट झालेले आहे। त्याच्यामुळे आपला जर फार्मर आयडी बनलेला नसेल तर बनवून घ्या। या सर्वच योजनांच्या लाभापासून वंचित राहण्यापासून कुठेतरी आपली सुटका होऊ शकते आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व योजनांचे लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, नमो शेतकरीच्या संदर्भातील आणि या फार्मर आयडीच्या संदर्भातील हे एक महत्वाचं अपडेट माहिती होती, जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। नमो शेतकरीचा जीआर आल्यानंतर त्याच्या निधी वितरणाबद्दल, याच्या हप्ता वितरणाबद्दल जे जे काही अपडेट येतील ते अपडेट देखील आपण सर्वात प्रथम घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।